हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा मन्ना बनवला आणि प्रार्थना देखील करणार आहे. तर प्लीज प्रत्येकाने यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी स्तोत्रसंहिता याचा 25 अध्याय तुमच्यासाठी वाचतो. मार्गदर्शन, क्षमा व संरक्षण यासाठी केलेली प्रार्थना. दावीद राजा ह्या ठिकाणी म्हणतो, प्रियजनांनो, हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावले आहे. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. मला फजितीत होऊ देऊ नको आणि माझ्या वैरांना विजयी होऊ देऊ नको. तुझा कस करणारा कोणी फजितीत होत नाही व निष्करण कपट करणारे फजितीत होतात. परमेश्वर, तुझा मार्ग मार्ग दाखव व तुझ्या वाटेवर मला प्रगट कर. कारण की तुम्ही प्रत्येक गोष्टीला परमेश्वरावर डिपेंड राहिलं पाहिजे आणि परमेश्वराचा मार्ग ग्रहण केला पाहिजे. कारण की प्रियजनांनो, आपण जगात जगताना कोण कुठं आणि कसं काय आपल्याला कोण काय करू शकतं हे सांगू शकत नाही. कारण की मनुष्य हा बदलणार आहे, पण देव कधी बदलत नाही, देवाचं वचन कधी बदलत नाही. म्हणून दावीद राजाने 165 लढाई जिंकल्या. 65 लढाई तो विजय झाला, कारण की तो प्रत्येक गोष्टीला देवाला विचारून आणि प्रार्थना करत होता. तसंच प्रियजनांनो, तुम्ही देखील प्रभूला विचारून प्रार्थना करून प्रत्येक गोष्टी करा. प्रत्येक गोष्टीवर देवाला प्रार्थना करा. आणि प्रार्थना करणं म्हणजे मागणं नाही आहे प्रियजनांनो. प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वराशी डायरेक्ट तुम्ही बोलणं. जसं एखाद्या मैत्रिणीसोबत तुम्ही डायरेक्ट फोनवर बोलता आणि मैत्रिणीचा तुमचा संबंध असतो, तसं तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही देवाशी डायरेक्ट बोलता. आणि तुम्ही ज्यावेळेस देवाशी डायरेक्ट बोलता, तो देव तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट काय आहे, कुठे आहे. त्या गोष्टीमुळे तुम्ही त्या देवाच्या गहन गोष्टी, म्हणून तो देव म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला गहन गोष्टी सांगेन. आज तो देव तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगेल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तो धारण करणार. कारण की तो देव आज या ठिकाणी, तो देव आज तुमच्या जीवनात आहे. आज मी बोलतोय, पण तो पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येकाला स्पर्श करतो. कारण की वचन सांगतं, प्रेक्षकांचं जितक्याने देवाचं वचन ऐकलं तितक्यांना देवाचा स्पर्श आणि पवित्र आत्मा भेटला. मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांच्या जीवनातले प्रत्येक साहित्याने बंधन मी तोडतो. यशस्वी नाव प्रत्येक कर्जाचा आत्मा तोडतो, प्रत्येक दुष्ट आत्म्याचं कार्य तोडतो. रोगराई त्यांच्या जीवनातून निघ, दुष्ट आत्मकार्याचं निघ, साहित्याने बंधनातून मोकळ्या. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं भरव. प्रत्येक जण या हाताकडे बघा. येशूच्याच नावात पवित्र आत्म्याचा अग्नीचा अभिषेक मी त्यांच्यावर स्वीकारतो आणि सैताने बंधनातून मोकळे व्हा. त्यांच्या घरातले मी कर्जाचे श्राप तोडतो, दलिंद्रीचे श्राप मी तोडतो. त्यांच्या हाताला काम बरकत स्वीकारतो आणि येशूचा पवित्र आत्म्याचा स्पर्श, जेणेकरून ते देवाचं वचन वाचते, प्रार्थना करते, देवा